जय जय रघुवीर समर्थ. विशेष व्याख्याते म्हणून यावर्षी आपण ज्यांना बोलवलेलं आहे त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. रमण चितळे. आता मी परिचय करून दिल्यानंतर आपला विषय मांडणार आहेत. आमचे जवळचे स्नेही आहेत आणि समर्थ संप्रदायामुळं आम्ही तसे जवळ आलो. काही बाकी लौकिक आयुष्य वगैरे सोडून द्या, कारण माझंही काही त्यांचे नाही, पण समर्थ संप्रदायामध्ये माझं स्वतःचं मत असं आहे, समर्थ संप्रदायाचा आजचा ज्ञानकोश म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल. शंकर श्रीकृष्ण देवाने संपादित केलेलं आणि लिहिलेलं प्रत्येक अक्षर समर्थांच्याबद्दल त्यांच्याकडे आहे. आणि केव्हाही आपण त्यांना संदर्भ सांगितला, संदर्भ असा तोंडावर असतो. म्हणजे विशेष म्हणजे पदाच्या पद पाठ आहेत त्यांची. कल्याण म्हटलं की तोंडावर पदं येतात. अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. माझे त्यांचा घनिष्ठ परिचय ह्या संप्रदायामुळं झाला. अगदी सुरुवातीला माझा अल्पपरिचय होता आणि एक रशियन अभ्यासक ह्या ठिकाणी आल्या होत्या, इरिना ग्लुस्कोवा, आणि मी त्याला एक विषय समजावून देत होतो. आता याचे रेफरन्स कुठं मिळतील, आणि आम्ही चितळ्यांच्या घरी पोचलो. त्या बाईचं जे हवे होते ते लगेच त्यांनी काढलं, झेरॉक्स केल्या आणि त्याला दिले. म्हणजे इतक्या झटपट, म्हणजे संदर्भ हवा असेल तर चितळ्यांच्याकडे जावं. रामदासी प्रेरणा प्रसारक समुदाय नावाची त्यांची एक संस्था आहे आणि ह्या संस्थेमार्फत समर्थ संप्रदायाचे दुर्मिळ ग्रंथ त्यांनी छापलेले आहेत. त्यांचं मोठं काम म्हणजे आज जो आपल्या समर्थ वाङ्मयाचे दोन्ही कोश हे त्यांचं साहाय्य त्याला मिळालं आणि त्यामुळे ते प्रसिद्ध झालेले आहेत. मुश्री कानड्यांचा जो कोश आहे, मुश्री कानड्यांचा तो प्रबंध होता, तो रमण चितळ्यांच्यामुळं प्रकाशात आला. त्यामुळं आज आपल्याला दासबोध संदर्भ कोश, शब्दार्थ दासबोधातले जे आहेत 30-40 हजार शब्दांचा कोश आहे. त्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांच्यामुळं तो कोश आज आलेला आहे. तसंच नगरकरांचा जो कोश आहे तोही त्यांनी केलेला आहे. गिरीधरांचं जे काव्य आहे हे त्यांनी संपादित करून छापलेलं आहे. वेण्णाबाईंच्यावर त्यांनी केलेलं आहे. त्यांची एक दृष्टी अशी आहे, यावर्षी स्वानुभव दिनकर, राम सोहळा 2-3 ग्रंथ त्यांच्या प्रयत्नांमुळं यावर्षी प्रकाशित होत आहेत. धुळ्याला जी संस्था आहे सत्कार्योत्तेजक सभा, या संस्थेचे ते विश्वस्त आहेत. त्या निमित्ताने धुळ्याला जाणं असतं. आणि त्यांचं एक विशेष म्हणजे असं की त्यांचं अशी तळमळ आहे की असं आता पुणे एवढं मोठं शहर आहे तर याच्यात समर्थांच्याबद्दल आस्था असणाऱ्यांनी एकत्र यावं आणि महिन्यातून एकदा एखाद्या विषयावर चर्चा करावी. प्रत्यक्षात ते माझ्याकडे आले तरच चर्चा घडते, बाकी आम्ही काही करू शकलो नाही. परंतु त्यांची ती तळमळ आहे आणि त्यामुळं जुन्या भाषेत म्हणायचं झालं तर ते शंकर श्रीकृष्ण देवांचे अंतेवासी आहेत. ही जुना शब्द आहे बरं का, अंतेवासी. तर आणि आज ह्या वर्षी विशेष म्हणजे शिवथर घळ शोधली आणि ते शंकर श्रीकृष्ण देवाने जाहीर केलं रामदासी मासिक. त्यामुळं घळीच्या शोधाला 100 वर्ष झालेली आहेत. रामदासी मासिकाला 100 वर्ष झालेली आहेत. हा योग साधून त्यांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तिमत्वाला आपण बोलवलेलं आहे. आज ते या ठिकाणी शिवथर घळीबद्दल आणि शंकर श्रीकृष्णदेव आणि उद्या समर्थ वाङ्मयाचा ते परामर्श घेणार आहेत आणि त्यांना शंका विचारलेल्या आवडतात. म्हणजे समजा जर कुणाला शंका असतील तर त्यांच्याशी चितळे जरूर चर्चा करतील. तर आजचा एक व्याख्यान आणि उद्या सकाळी 8:30 ते 9:30 त्यांचं व्याख्यान होणार आहे. या 2 व्याख्यानांचा आपण लाभ घ्यावा. आपल्याला ज्या काही शंका असतील त्या शंका त्यांना विचाराव्या असं मला वाटतं. सत्कार्योत्तेजक सभेला 100 वर्ष झाली होती म्हणून नागपूरच्या समाजसेवा मंडळाने आम्ही एक मोठा कार्यक्रम घेतला. आमच्या मंडळाचे अध्यक्ष विनायक देव म्हणजे ह्या श्रीकृष्ण देवांचे सुपुत्र
आणि ते आमच्या मंडळात कामाला होते अध्यक्ष म्हणून. तेव्हा मी सेक्रेटरी होते. तेव्हा आम्ही त्या सगळ्या लोकांना तिथे बोलवलं होतं. खूप मोठा एक कार्यक्रम केला होता. तेव्हा या श्रीकृष्ण देवांची मुलगी, त्यांचा मुलगा, सगळ्यांची वय 85-88 अशी होती. तर त्यावेळेला मी त्या विनायक देवांना म्हणजे श्रीकृष्ण देवांच्या मुलांना म्हटलं की आम्ही बाकी सगळं ऐकू, पण तुम्ही मुलगा आहात, म्हणजे त्यांचे पुत्र आहात, तर अशी एखादी घटना सांगा की जी आम्ही चिरंतन लक्षात ठेवू. मग त्यांनी जी आठवण सांगितली ती मी सांगायचा प्रयत्न करते. ते सांगत होते माझे वडील वकील, समर्थ भक्त होतेच, पण म्हणजे पेशाने वकील होते ना. आणि 2 मजली म्हणे आमचं घर, तर दाबावर बसायचं आहे आणि आम्ही खाली. आणि आम्हाला स्ट्रिक्ट नियम होता की जर का बाहेर चपला असतील तर कोणीही वरती यायचं नाही, कारण आशिलाशी बोलणं किंवा ह्या समर्थ संप्रदायामधील काही शंका कुशंकाला कोणी आलं असेल. एक दिवशी ते मला विनायक देव सांगते, एक दिवशी मोठ्या मोठ्यांनी चर्चा सुरू होती आणि मला एक महत्त्वाचं दादांशी काम होतं. काय करावं म्हणून मी बाहेर आलो, तर चपला नव्हत्या तर पण आवाज तर दोघांचा येतोय. म्हणून मी वरती गेलो तर श्रीकृष्णदेव एकटेच होते. म्हणून मी विचारलं, दादा तुम्ही इतका वेळ कोणाशी बोलताय? तर ते म्हणे, ते होय, अरे ते तर समर्थ होते. आणि मी समर्थांची चर्चा करत होतो. अशा ह्या श्रीकृष्ण देवांच्या बद्दल बोलायला आपल्याकडे आज हे येत आहेत, म्हणून मला ही आठवण झाली. म्हणून मी तुम्हाला या सगळ्या आनंदामध्ये आणि सहभाग करून घेते. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आज फार चांगला योग आणला आहे. आपले सुहासजी आहेत. समर्थ भक्तांचा एक गुणधर्म असतो की समर्थ जसं म्हणतात, रघुत्तमा उपासती सखेची तेची वाटते. तेव्हा समर्थांच्या चरणावर ज्यांचं मन आहे ती सगळी मंडळी सुहासजींना अतिशय आपली वाटतात आणि ते अत्यंत गोडीने त्यांच्याशी वाटतात. माझ्या परिचयामध्ये थोडीशी अतिशयोक्ती झाली असेल त्यांच्याकडनं. दिनकरांनी असंच केलं होतं. आत्ता मगाशी जो उल्लेख झाला ना की स्वानुभव दिनकर ह्या ग्रंथाचं नुकतंच प्रकाशन झालं धुळ्याला. आळशावरी आली गंगा, तसं काय हे आपलं भाग्याचं वर्ष आहे. समर्थ शिष्यांचे 3 अतिशय महत्त्वाचे ग्रंथ, म्हणजे शिष्यांची प्रस्थानत्रयीच म्हणता येईल त्याला. असा दिनकरांचा स्वानुभव दिनकर, मेरुस्वामींचा राम सोहळा आणि गिरीधरांचा निवृत्तीराम हे ह्या वर्षी एकदम प्रकाशित होत आहे. जवळजवळ 100 वर्षांनी. स्वानुभव दिनकराला 103 वर्ष झाली, निवृत्तीरामाला 100, रामसोहळ्याला थोडी 98 असेल. तर त्या एका ह्याच्यामध्ये उद्या मी आपल्याला ते उदाहरण दाखवीन. दिनकरांनी म्हटलं आहे की समर्था इतके थोर आहात, आमची जीवन परिसस्पर्शाने सगळी उद्धरून टाकली, आपलं उतराई कसं व्हायचं. तर त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की तुमचा जो परिवार असेल त्याचा परामर्श घेतला की समर्थांचं उतराई व्हायला होतं. म्हणून आज मला खरोखर इतका आनंद होतोय की आपण सगळी खरोखर अतिशय भाग्यवान मंडळी आहात. श्रीमद ग्रंथराजाचा सखोल अभ्यास करताय. याच्या पलीकडे समर्थ कृपेला दुसरं कारण कुठलं असणार. अगदी तुम्ही समर्थ कृपेचं बुकिंग करून टाकलेलं आहे. तेव्हा अशा भाग्यवंतांच्या समोर एका आपल्यातल्याच पण फार मोठी पदवी संपादन केलेल्या एका थोर समर्थ भक्ताच्याबद्दल सांगण्याचा योग आज येतोय. काय गंमत असावी. मी अगदी पहिल्यांदा 1971 घडीमध्ये आलो
त्यावेळेला इथले जे अत्यंत तळमळीचे अप्पा वैद्य म्हणून होते, वयस्क झालेले होते, पण तळमळीची मूर्तिमंत रूप होतं अगदी. तर देवांची जन्मशताब्दी त्यावेळेला झाली आणि तेव्हा आम्ही पुण्याला देव जन्मशताब्दी समितीतर्फे देवांबद्दलच्या माहितीचा, आठवणींचा, त्यांच्याबद्दलच्या कार्याचा, चरित्राचा असा एक देवस्मृती ग्रंथ म्हणून प्रकाशित केला होता. आणि तो इथे समर्थांना अर्पण करण्यासाठी आम्ही घडीत आलो होतो. आणि गंमत म्हणजे त्याच वेळेला नेमका दासबोध जयंतीचा उत्सव चालू होता आणि अप्पा वैद्यांनी देवांबद्दलच सगळं निरूपण केलं. मला ते इतकी धन्यता वाटली की त्या दिवशी नेमकं देवांबद्दल व्याख्यान त्यांचं चाललं होतं. नंतर सुद्धा एकदा मी घडीमध्ये आलो होतो, तेव्हा देवांची प्रतिमा इथे लावायची होती, तेव्हाही मी देवांबद्दलच बोललो इथे. मध्ये एकदा पुन्हा असंच एक शिबिर होतं, तिथेही देवांबद्दल बोललो आणि आज आपल्यासमोर देवांबद्दलच बोलतोय. का मी पुन्हा पुन्हा बोलतो हे, तर समर्थांनी एक संत मालिका लिहिलेली आहे. त्याच्यात सगळ्या संतांचं पूजन करून ते म्हणतात की बालका पूजिता जेवी जननी तोषली. म्हणजे स्तुती चालली आहे त्या मुलाची आणि त्यांनी आनंद कोणाला होतोय, त्याच्या आईला. तसं देवांचा गुणानुवाद इथे गायल्यामुळं आपल्या पाठीशी असलेले जे समर्थ आहेत त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभणार आहे ही माझी पक्की खात्री आहे. म्हणून मी हा देवांचा आज आपल्याला चरित्र, कार्य याच्याबद्दल थोडीफार माहिती देतो. मला असं वाटतं की इथे बसलेल्या प्रत्येकाने शंकर श्रीकृष्ण देव हे नाव नक्की ऐकलेलं असावं. कुणी जर ऐकलं नसेल तर सांगा. ऐकलेलं नाही असं कोणी आहे का इथे? नाही. कारण आज त्यांच्या शुद्ध दासबोधाच्या प्रकाशनाला 110 वर्ष उलटून गेलेली आहेत. आणि श्रीमद ग्रंथराजाचा जसा समर्थांनी सांगितला, कल्याण महाराजांनी लिहून घेतला आणि समर्थांनी संशोधित केला, तो वाचून अक्षरशः आणि ते शोध लिहिले, अशी प्रत सर्वप्रथम देवांनी 1905 साली एक अतिशय सुंदर प्रस्तावना लिहून प्रकाशात आणली. त्यानंतर तिच्या अनेक आवृत्त्या झाल्या, अनेकांनी त्याच्यावरून आवृत्त्या काढल्या. आपलं समर्थ सेवा मंडळ सुद्धा तीच आवृत्ती प्रमाण मानतं. त्याला जी प्रस्तावना दिलेली आहे ती इतकी सुंदर आहे की 4 साली म्हणजे त्याच्या आधी 1-1.5 वर्ष त्या प्रस्तावनेचं काम चाललं होतं. त्याच्यासाठी त्या काळी गाजलेले बडोद्याचे दादा महाराज म्हणून लक्ष्मण महाराज मठाचे कल्याणांचे बंधू जे दत्तात्रेय शिरगाव मठपती, त्यांच्या परंपरेतला मठ बडोद्याला आहे. तिथले दादा महाराज त्या काळी दासबोधावर निरूपण करण्यात अत्यंत निष्णात होते. त्यांची 4 महिने प्रवचनं त्यांनी धुळ्याला देवांनी करवली आणि देवांकडेच त्यांचा मुक्काम होता. आणि रोज रात्री 2-2.5 तास त्यांची चर्चा चालायची. म्हणजे बघा की ग्रंथराजाचा चे 200 समासांचा अभ्यास आपण बहुत कालावधी घेऊन अतिशय सूक्ष्मतेने जसं करताय, तसंच देवांनी 4 महिने त्यांची प्रवचनं नित्यशः धुळ्याला घडवून 1.5 वर्ष त्यांचा अभ्यास चालला, तेव्हा ती प्रस्तावना त्यांनी लिहिली. आज सुद्धा 110 वर्ष लोटून गेल्यावर तुम्ही ती वाचली तर काल लिहिल्यासारखी ताजी आणि टवटवीत अशा आशय आणि शब्दांनी युक्त ती आहे. आणि विनोबाजींसारख्या थोर माणसांनी ते जेव्हा ऐन अगदी तारुण्यात होते तेव्हा ही प्रस्तावना शब्दशः पाठ केलेली होती आणि ती नेहमी त्यांच्या कुलपात असायची. हे त्यांच्या धाकट्या बंधूंनीच मला सांगितलेलं आहे. तर असे देव, त्यांच्याकडे पाहिलं की कल्याण महाराजांचं एक पद आठवतं, श्री गुरु राज पदांबुज भजनी कायिक वाचिक
मन दिन रजनी, पतित पावन तो मानव, सज्जन जीवन तो मानव, सज्जन जीवन तो मानव. कल्याण महाराज समर्थांना आपल्या रचनांमध्ये अनेकदा सज्जन असं म्हणायचे. आणि शिवाजी महाराजांनी सुद्धा परळीच्या किल्ल्याला सज्जन हे नाव समर्थांवरनं दिलेलं आहे. म्हणून कल्याण महाराज म्हणतात की तो शिष्य कोण खरा, तो सज्जन जीवन असतो. सज्जन जीवन तो मानव, ब्रह्मपरात्पर श्री गुरुमूर्ती, भावी निरंतर अंतरवृत्ती, दारासुत गृह श्री गुरुचरणी, कविवर वदले तैसीच करणी. कविवर म्हणजे पुन्हा समर्थच. कविवर वदले तैसीच करणी, कर्म उपासक गंभीर वचनी, भजन विधी पर वैभव रचनी. त्यांचं भजन, त्यांची नवविधा भक्ती हेच वैभव. भजन विधी पर वैभव रचनी, श्री गुरु वाक्य प्रमाण जयासी, श्री गुरु वाक्य प्रमाण जयासी, वरद हरिहर कल्याण त्यासी, वरद हरिहर कल्याण त्यासी, श्री गुरुराज पदांबुज भजनी, कायिक वाचिक मन दिन रजनी, पतित पावन तो मानव, सज्जन जीवन तो मानव, सज्जन जीवन तो मानव. या पदातलं अक्षर नक्षर देवांना खरोखर लागतंय. देवांचा जन्म धुळ्यालाच झाला 1871 मध्ये. शिक्षण वगैरे माध्यमिक धुळ्यामध्ये झालं. पण एक अगदी ते लहान असताना आपल्याला सगळ्यांना बरं वाटेल अशी गोष्ट होती. त्यांचे वडील साताऱ्याला, ते अगदी 5-7 वर्षाचे असताना साताऱ्याला जेलर म्हणून होते. आणि त्यामुळे त्यांची आई ही दर गुरुवारी त्यांना गडावर नेऊन समर्थांच्या समाधीपुढे ठेवायची आणि स्वतः प्रार्थना करायची. आणि खरोखर त्या प्रार्थनेला समर्थांनी आशीर्वाद देऊन, प्रतिसाद देऊन आपल्या संप्रदायाचं इतकं गोमटं करणारा, इतकी उचितावस्था आणणारा, वाङ्मय संशोधन करणारा, वाङ्मय प्रकाशात आणणारा आणि आपल्या सर्वावर इतके अनंत उपकार करणारा पुढे हा समर्थांचा खरोखर सच्छिष्यच म्हटलं पाहिजे त्यांना. असे सच्छिष्य पुढे निर्माण झाले. ते माध्यमिक शिक्षणात असतानाच त्यांना जे उत्तम अध्यापक लाभले, जे आपल्या नरसोबंत केळकरांचे वडील बंधू तिथे मुख्याध्यापक होते. त्यानंतर मराठीमध्ये सार्थ ज्ञानेश्वरी करणारे श्री आगाशे म्हणून होते, ते त्यांचे असेच मुख्याध्यापक होते. या सगळ्यांच्या शिकवणीने त्यांचे सगळे डोळे पुण्याकडे लागलेले असायचे. तेव्हा साहजिकच, आणि तेव्हा महाविद्यालयही एवढी नव्हती, त्यामुळे ते पुण्याला आले आणि पुण्याला त्यांना त्यांच्या सगळ्या कार्यकर्तृत्वाला खूपच त्याची जोपासना झाली. ते पुण्यात तेव्हाची बरीच थोर मंडळी होती, त्यांच्याशी, पुणं लहान होतं तेव्हा, पण त्यांच्याशी त्यांचा संपर्क बरोबर आला. आणि लोकमान्यांचे ते मगाशी माझ्याबद्दल प्रेमाने ते अंतेवासी म्हणले देवांचे, तेवढी काही माझी पात्रता नाही, पण देव मात्र लोकमान्यांचे अंतेवासी होते. अगदी लोकमान्यांच्या फार जवळच्या वर्तुळातले होते ते. अगदी महाविद्यालयापासून लोकमान्यांच्या लॉ क्लासचे अगदी स्कॉलर विद्यार्थी होते. पहिल्यांदा डेक्कन कॉलेजात शिकत होते, नंतर ते बदलून फर्ग्युसन महाविद्यालयात आले, लॉ क्लासमध्ये आले. आणि तिथे ते प्रथम BA झाले, नंतर LLB झाले. आणि लोकमान्यांना त्यांनी विचारलं की मी इथे आपल्याजवळ राहून कार्यात येऊ
का अन्य काही सांगता? ते म्हणले आपलं कार्य नुसतं पुणे आणखीन हा पश्चिम महाराष्ट्र एवढ्यात नको आहे, उत्तर महाराष्ट्रात सुद्धा त्याची जबाबदारी घेणारं कुणीतरी अगदी जबाबदार पाहिजे, तेव्हा तुम्ही तिथे जाऊन तिथे सगळं सुरू करा. त्याप्रमाणे त्यांनी धुळ्याला जाऊन तिथे लॉ क्लास काढला. त्यांनी महाराष्ट्र वैदिक स्कूल म्हणून शाळा काढली. आणखीन भोवताली तरुणांचा मेळा जमवायला त्यांनी आधीच प्रारंभ केलेला होता. दर महाविद्यालयातनं सुट्टीला ते गेले की समविचारी तरुण मंडळींना जमा करायचं आणि त्यांच्यात पुण्याचं सगळं जो काही संदेश असेल राष्ट्रधर्मभक्तीचा तो त्यांच्यात पसरवायचा, हे त्यांचं काम असायचं. त्याचंच फळ म्हणून ते LLB होत असतानाच 1893 त्यांनी सत्कार्योत्तेजक सभा या नावाची एक संस्था तिथे स्थापन केली. पूर्वी एक विनायक या नावाचे कवी होते, घाणेकर त्यांचं आडनाव, पण स्वतः सावरकरांनी सुद्धा आपल्या एका कवितेत त्यांची स्तुती केली आहे की विनायकाची रसरसलेली कोठे प्रतिभाती पाहिजे मर्दाची छाती. तर ते विनायक देवांचे अगदी जवळचे मित्र असल्यामुळं त्या सत्कारोत्तेजक सभेच्या स्थापनेला त्यांनी एक अष्टक तयार केलेलं होतं आणि त्या अष्टकाचा शेवट भाषा प्राकृत उन्नतीस चढवा काया करा अर्पण आर्यावर्त हितास द्या सतत सत्कार्यास उत्तेजन, असा त्या कवितेचा शेवट होता. तर ही सभा स्थापन झाल्यानंतर देवांची इतरही कार्य चाललेली होती. तरुणांचं संघटन हे मुख्य त्यांचं कार्य होतं. तिथे व्यायामशाळा आणि त्यानिमित्ताने काही तेव्हा सशस्त्र क्रांतीची आतून शिकवण देणारी तरुण मंडळी हिंडत असत महाराष्ट्रात. त्यांनाही देवांचा खूप आश्चर्य असायचा आणि त्यातनंच देवांचे पुढे जे उजवे हात झाले ते अप्पासाहेब रणदिवे या नावाचे एक पुढे आले आणि समर्थ वाङ्मयामध्ये, त्या वाङ्मयाच्या संशोधनामध्ये, समर्थांच्या स्थळांच्या संशोधनामध्ये हे अप्पासाहेब अतिशय आघाडीवर होते. हे आपल्याला मुद्दाम का सांगायचं तर ही शिवथरची घळ 1908 ते 10च्या सुमाराला देवांनी जी शोधून काढली त्याच्यात अप्पासाहेब देव आणि गांधीजींच्या समूहामध्ये खूप गाजलेले विवेक आणि साधना नावाचा सुंदर ग्रंथ लिहिणारे केदारनाथजी म्हणून एक होते अप्पासाहेबांचे नातलग. अशा दोघांचा खूपच मोठा वाटा आहे, कारण देवांच्या दिग्दर्शनावरनं ते या सह्यागिरीची सगळी दर्या दुर्कुटं हिंडत होते आणि त्या हिंडण्यातनं त्यांनी ही घळ बरोबर शोधून काढलेली आहे. मग पुढे देव आले. इथे आसमंतामध्ये त्यांनी अनेक वयोवृद्ध मंडळींच्या इतिहासज्ञांच्या गाठी घेतल्या आणि त्याच्यावरनं हे स्थान पक्कं केलं. ह्या घडीच्या स्थानाला कागदोपत्री आधार आहे. कितीतरी साधार अशा प्रयत्नांमधनं साधारण 10 साली तिची निश्चिती झाली आणि आज मगाशी जसं सुहासजींनी सांगितलं तसं ह्या वर्षी सार्वजनिकरित्या 1915 साली रामदास आणि रामदासी मासिकाच्या अंकामध्ये पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणजे शिवथरची घळ असा त्यांचा लेख पहिल्यांदा प्रकाशित झाला. त्याला 100 वर्ष झाली. त्यावेळी देवांचा म्हणजे ते खरेच भक्त होते अंतःकरणापासून, भक्तीशिवाय दुसरं काही नव्हतंच. त्यामुळे इथल्या धुळीमध्ये सुद्धा ते अंग लोटून द्यायचे. का तर इथे समर्थांची पावलं हजारो वेळा इथनं गेलेली आहेत. त्या रजक कणांचा माझ्या देहाला स्पर्श होऊन माझा उद्धार व्हावा इतकं भावनोत्कट अंतःकरण त्यांचं होतं. पुढे जांबेचं मंदिर जेव्हा झालं तेव्हा मंदिराचा खूप 14 फूट खोल पाया खणला. तेव्हा असेच भावनोत्कट देव म्हणले मी आता खाली बसतो इथे आणि लोटावरनं माती वर समर्थांचं मंदिर उदे म्हणजे माझ्या देहाचं सोनं होईल, अशी भक्ती होती. तर अशा तऱ्हेने हे कार्य सुरू झाल्यावर देवांच्या अगदी महाविद्यालयात असल्यापासनं तेव्हा बाबाजी अनंत तेंडुलकर या नावाचे एक ग्रस्त होते आणि त्यांचं एक मासिक होतं रामदास स्वामींचे समग्र ग्रंथ या नावाचं. आणि 1889 त्याच्यातनं तेव्हा जे त्यांना उपलब्ध झालं ते समग्र ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले. देवांच्या उशाशी हे समर्थांचे समग्र ग्रंथ निबंधमाला
ही 2 पुस्तकं कायम असायची, चिपळूणकरांची निबंध मला. तेव्हा समर्थांकडे त्यांचं तर ध्यान पहिल्यापासून होतंच. पण पुढे राजवाड्यांशी जेव्हा संबंध आला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ही मला अशी अशी एक फार जुनी प्रत दासबोधाची मिळाली आहे, ती तुम्ही छापा. तेव्हा देवांच्या मनात आलं की जर छापायचीच झाली तर मग दासबोधाची सगळ्यात अधिकृत अशी जी प्रत आहे तीच आपण छापूया. म्हणून मग गडावर वगैरे त्यांनी चाफळला चौकशा केल्या. तेव्हा समजलं की डोंगावला अशी प्रत आहे. मग तिथे देव आपल्या मित्रांसमोर जाऊन त्या प्रतीची जशीची तशी नक्कल करून, कारण ती प्रत आजच्या क्षणापर्यंत डोंगावच्या मठाबाहेर कधीही गेलेली नाही आणि जाणारही नाही. त्याच्यावरनं देवांनी ती मुंबईला निर्णय सागर छापखान्यामध्ये 4 साली छापली आणि 5 साली ती प्रकाशित झाली. आणि त्याच्या आधीपासनं देवांचं मठांना भेटी देणं हे चालूच झालेलं होतं. मध्यंतरीचा या पारतंत्र्याच्या काळामध्ये असा काही समय प्राप्त झाला होता की त्या मठांमध्ये जी प्रचंड प्रमाणात हस्तलिखितं होती. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रामदासी मठ म्हणजे जणू काही विश्वविद्यालयं महाविद्यालय असल्यासारखी होती आणि तिथे अखंड लेखनक्रिया चालत असायची. रामदासी कवींची सगळी साहित्य संपदा तर तिथे असायचीच, पण अन्य भक्तिमार्गी आध्यात्मिक काही राष्ट्रीय विषयांवरची अशी सुद्धा ग्रंथसंपदा एकेका मठांमध्ये इतक्या वेगवेगळ्या विषयांचे, आयुर्वेदाचे सापडलेत, अश्वविद्येचे सापडलेत, शस्त्रविद्येचे सापडलेत, कागदपत्र सापडलेत, नाना तऱ्हा सापडलेत. कारण आपला संप्रदायाची वैशिष्ट्यच आहेत की प्रपंच आणि परमार्थ याची सांगड, लोकाभिमुखता, केवळ अध्यात्म म्हणजे एका गुहेत दडून आत्मज्ञानामध्ये निमग्न होऊन बसलेला योगी असं समजायचं नाही, तर जनामध्ये स्वतःला पाहायचं हा आपल्या रामदासी संप्रदायाचा ब्रीद असल्यामुळं. लोकराजी हे दुसऱ्या कुठल्या संप्रदायात आहे सांगा मला? लोकांना राजी राखणं, लोकांची प्रीती संपादन करणं, अतिशय जनमैत्री, बहुजनमैत्री दे रे राम, हे कुणी सांगितलं? तर अशा एकेका मठांमध्ये प्रचंड संपदा हस्तलिखितांची असताना तिची महती न कळून नाना तऱ्हेने वेगवेगळ्या कामासाठी त्या हस्तलिखितांचा सगळा फडशा पडला आणि देवांना इतकी त्याच्याबद्दल भीती वाटायला लागली की आता जर आणीबाणीचा काळ आहे, आता जर ही हस्तलिखितं अशीच नाश पावत राहिली, ह्याचं महत्त्व अशीच याची अवहेलना होत राहिली, अवेर होत राहिला, तरी पुढच्या पिढ्यांना मिळणार कशी? ही आपली राष्ट्रीय संपदा आहे. तेव्हा ते ध्यानात घेऊन त्यांनी नाना उपायांनी मठपतींशी खूप त्यांनी आपल्या रामदासी संशोधनावर जे ग्रंथ लिहिले त्याच्या प्रस्तावांमध्ये ह्या सगळ्या हकीकती सांगितल्यात की किती आम्हाला शर्थ करून ही मिळवावी लागली. बरं, त्यावेळेला 100-125 वर्षापूर्वी वाहतुकीची साधनही नव्हती. अनेकदा त्यांनी या न्यायालयाला सुट्टी जेव्हा असायची तेव्हा बैलजोड्या खरेदी करायच्या आणि बैलजोड्यांनी महिने बैलगाडीने हिंडायचं, पायी हिंडायचं. कष्टाच्याकडे त्यांनी पाहिलंच नाही कधी. तर अशा तऱ्हेने त्यांनी हस्तलिखितं इतक्या मोठ्या प्रमाणावर जमा केली, प्रचंड परिभ्रमण केलं. जणू काही ह्याच कामासाठी त्यांची नियतीने नेमणूक केली होती. आणि समर्थ संप्रदायाचं फार मोठं भाग्य आहे की देवांसारखा संशोधक संप्रदायाला लाभला. अत्यंत साक्षेपी, अत्यंत कष्टाळू, अत्यंत भावनाशील आणि समर्थांचा अनन्य भक्त. तर अशा तऱ्हेने ही ग्रंथसंपदा जमत राहिली. त्यांच्या अगदी खास खोलीमध्ये ते सगळे ग्रंथ मोठ्या खजिन्यासारखे ठेवलेले असायचे आणि त्यांचं सारखं सांगणं असायचं की जर घराला कधी आग लागली तर तुम्ही बाहेर जाण्याच्या आधी ही हस्तलिखितं बाहेर फेका आणि मग तुम्ही जा. तर असं धुळ्यामध्ये त्यांचे दिवस चालले होते. ग्रंथसंपदा तर खूप जमत चालली. तेव्हा दासबोधाच्या मागे त्याच्यानंतर त्यांनी रामदास आणि रामदासी अशी ग्रंथमालाच काढली आणि त्याच्यातनं खुद्द समर्थांचं वाङ्मय, समर्थांच्या शिष्यांचं वाङ्मय याचे एक एक खंड ते काढायला लागले. श्रेष्ठांचं वाङ्मय, रामदासांची कविता, रामी रामदासांची कविता, स्वानुभव दिनकर, अशी एक 10-12 ग्रंथ झाल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की इतक्या मंदगतीने जर हे प्रकाशन होत राहिलं तर हा सगळा जो पूर्वजांचा महान ठेवा आहे तो सगळ्या जनतेला कळणार कधी?
म्हणून त्यांनी ठरवलं की सरळ आपण ह्याच्यावर एक मासिक काढू आणि त्या मासिकातनं हे सारखं संपादन करून हे वाङ्मय प्रकाशात आणू. त्याप्रमाणे 1915 त्यांनी रामदास आणि रामदासी हे मासिक काढलं. त्याच्या शिरोभागी एक अष्टाक्षरी ओवी होती प्रमाणिका वृत्तातली की देशकाल वर्तमान सर्व ही अव्यवधान कोण ते विधी विधान सावधान सावधान. त्याच्यावर संपादकाचं नाव सुद्धा नसायचं, पण अनेक अर्थाने एक अद्वितीय मासिक होतं. त्याचं एक सुद्धा पान कधी फुकट जायचं नाही. त्याच्यात कुठल्या ना कुठल्या तरी ग्रंथाची सारखी धारावाहिकतेने पानं येत राहायची आणि साधारण 1-2 वर्षात तो ग्रंथ पुरा व्हायचा. म्हणजे वर्गणीदार जी वर्गणी देतील त्याच्यात आयतीच त्याच्याकडे पुस्तकं त्याची घरी त्याच्या संग्रहाला राहायची. तेव्हा असं हे अगदी अपूर्व मासिक हे 38 वर्ष चाललं आणि नंतर देवांच्या शेवटच्या काळामध्ये ते काहीसं बंद पडलं. पण पुन्हा समर्थाभिमानी मंडळींनी तिथे संपर्क करून ते चालत आज बरोबर आणलेलं आहे आणि त्याची 100 वर्ष ह्याच वर्षात पुरी होत आहे. तर अशी सत्कारोत्तेक सभा तेव्हापासून आजपर्यंत काम करते आणि देवांच्याच काळात ह्या एका व्यक्तीने 26,000 पृष्ठ संशोधनपूर्वक काढलेली आहेत. त्याच्यामध्ये खुद्द समर्थांचं वाङ्मय आहे, शिष्य प्रशिष्यांचं वाङ्मय आहे, सांप्रदायिक वृत्तचर्चा त्यांनी बरीच केलेली आहे, सांप्रदायिक विविध विषय त्यांनी आणलेले आहेत, अनेक मठांच्या माहित्या आहेत, ऐतिहासिक कागदपत्र आहेत, रामदासीची ऐतिहासिक टिपणं आहेत, संप्रदायाची कागदपत्र आहेत, नाना तऱ्हा त्याच्यामध्ये आहेत. आणखीन त्यांचं सगळ्यात मोठं हे म्हणजे आपल्या संप्रदायातले जे उद्या मी रामदासी वाङ्मयाबद्दल बोलणार आहे, त्याच्यात समर्थांचं तर वाङ्मय येईलच, पण रामदासी वाङ्मय आणि त्याचं सगळ्यात मोठं अंतःसूत्र याच्यावर मी उद्या सकाळी आपल्याशी बोलतो. तर संप्रदायातले दिनकर, मेरू, गिरीधर आणि आत्माराम हे जे 4 महान समर्थ शिष्य प्रशिष्य आहेत. दिनकर तर समर्थांचे शिष्य होते. मेरू स्वामी हे समर्थांनी दक्षिणेकडे जे 3 शिष्य पाठवले म्हणजे अनंत मौनी, नंतर राघव आणि तिसरे भीमस्वामी. त्यातल्या अनंत मौनींचे शिष्य मेरूस्वामी आणि त्यांचं फार प्रचंड वाङ्मय आहे. तर मेरूस्वामी दिनकर म्हणजे दिनकर पहिल्या पिढीचे, मेरूस्वामी दुसऱ्या पिढीचे, गिरीधर हे 3ऱ्या पिढीचे. समर्थांच्या शिष्या वेडाबाई, त्यांच्या बाहियाबाई आणि बाहियाबाईंचे गिरीधर. पण ते 3ऱ्या पिढीचे असून सुद्धा तारुण्यावस्थेमध्ये समर्थांजवळ राहण्याचं भाग्य त्यांना मिळालं होतं. त्यामुळे त्यांनी लिहिलेला समर्थ प्रताप ग्रंथ हा अनेक अर्थांनी अजोड ग्रंथ आपल्याला मिळालेला आहे. आणि 4थे आत्माराम महाराज, ते कल्याणांच्या परंपरेतले खूप पुढचे. म्हणजे कल्याण महाराज, त्यांचे शिष्य शिवराम अपचंद मठपती, त्यांचे शिष्य रामचंद्र आणि रामचंद्रांचे आत्माराम. पण त्यांनी दास विश्रामधाम नावाचा प्रचंड ग्रंथ लिहिलेला आहे आणि देवांनी तो हप्त्याहप्त्याने का होईना पण 1918 सालपर्यंत प्रचंड तो ग्रंथ, जवळजवळ 16,500 नुसते त्याच्या ओव्या आहेत आणि त्याच्यात त्यांच्या स्वतःची कवनं, अभंग, पदं, इतरांची पदं. यानंतर समर्थांनी हे प्रकरण सांगितलं की ते सगळं प्रकरण असा तो जवळजवळ 1.5 फूट उंचीचा आणि एवढ्या लांबी रुंदीच्या अशा पोथीच्या पत्रांचा ग्रंथ एकेहाळीला ठेवलेला आहे. तर ह्या 4 महान ग्रंथकारांना त्यांनी उजेडात आणलं, हे त्यांचं फार मोठं कार्य आहे. भारत इतिहास संशोधक मंडळाची पुण्यामध्ये जेव्हा स्थापना झाली त्यावेळेला पहिल्यापासून देवांचा त्याच्यात खूप सहभाग होता आणि पहिल्या साधारण 10-12 वर्षाच्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या प्रकाशनांमध्ये देवांचं नाव तुम्हाला हर ठिकाणी सापडेल. ते आणि त्याची खूप छपाई धुळ्याला सुद्धा होती. त्यांनी या सगळ्या कार्यासाठी आत्माराम छापखाना या नावाचा एक प्रेसच स्वतः निर्माण केला होता आणि त्याच्यातनं हे सगळं अतिशय अचूक. आज जरी तुम्ही देवांनी छापलेलं काही पाहाल तरी त्याच्यामध्ये चूक शोधण्यासाठी तुम्हाला खूप झगडा करावा लागेल. तर असं हे सत्कारोत्तेक सभेचं प्रकाशन जसं रामदास आणि रामदासी निघालं तसं इतिहास आणि ऐतिहासिक असं सुद्धा एक मासिक त्यांनी काढलं. आणि राजवाड्यांसारखा जो महान संशोधक, इतिहासाचार्य
ज्यांचं पुण्यातल्या काही मंडळींशी जमलं नाही, पण त्यांना देवांनी मात्र बरोबर अत्यंत सामोपचाराने सहृदयतेने धुळ्याला नेऊन तिथे त्यांना स्थिर केलं आणि त्यामुळे तिथे त्यांच्याकडनं खूप वाङ्मयीन सेवा घडली. त्यांच्याकडनं झालेला व्युत्पत्ती कोश हा तर मराठीतला एक फार गाजलेला ग्रंथ आहे आणि राजवाड्यांचं खूपच वाङ्मय या ऐतिहासिकमध्ये रामदासीमध्ये आलेलं आहे. तर असं हे मासिकांचं कार्य हे करता करता इतका संचय झाला हस्तलिखितांचा की पुढे त्याचीच एक संस्था, त्याचीच एक अधिकृत कायम चालणारी संस्था असावी म्हणून देवांनी 1935 साली श्री समर्थ वाग्देवता मंदिर या नावाची एक संस्था काढली आणि त्याची अदाह्य अशी उत्तम इमारत बांधून तिथे अत्यंत व्यवस्थेने त्यांनी तो सगळा संग्रह नीट लावून ठेवला. त्याच्यामध्ये सुमारे 5,500 बाडं आहेत, आणखीन हजारो ऐतिहासिक कागदपत्र आहेत, शिवछत्रपतींची अस्सल पत्र तिथे बऱ्याच मोठ्या संख्येने आहेत, शंभूराजांची आहेत, सगळ्यांचीच आहेत. येसूबाई शंभूराजांच्या पत्नी यांचं एकमेव पत्र उपलब्ध असलेलं हे धुळ्याला आहे आणि ते समर्थ संप्रदायाशी संबंधित आहे. तर असं हे 35 साली समर्थ वाग्देवता मंदिर त्यांनी उभं केलं आणि तिथली अधिष्ठात्री देवता म्हणजे समर्थांनी तपोकालामध्ये जे वाल्मिकी रामायण लिहून काढलेलं होतं त्याची प्रत ती गिरीधरांनाच समर्थांनी दिलेली होती आणि त्यांच्या मठामधनंच मठाच्या जशा वाटण्या झाल्या तशा त्या प्रतीच्याही वाटण्या झाल्या होत्या, पण सरते शेवटी श्री समर्थ वाग्देवता मंदिरात ती प्रत आज आलेली आहे. याच्या आधी एक अतिशय महत्त्वाचं देवांचं कार्य म्हणजे समर्थांचा देह धरणीने प्रथम जिथे झेलला त्या जांब या क्षेत्रामध्ये श्री समर्थांचं त्याच जागी समर्थांचं मंदिर देवांनी बांधलं. तेव्हा निजामाचं राज्य होतं आणि निजामाचं राज्य असल्यामुळे जुन्या मंदिरांची डागडुजी करणंसुद्धा तेव्हा अतिशय अवघड गोष्ट असायची, कारण त्याला शासनाची परवानगी लागायची. इथं तर हे एक नवीनच मंदिर उभारायचं, पण देवांनी ते सुद्धा साध्य करून दाखवलं, कारण देव हे राजकारणातही होते लोकमान्यांमुळे आणि ते निवडूनही आलेले एक गव्हर्नर्स काउन्सिल म्हणून असायचं. त्याच्यात 1921 साली ते निवडूनही आलेले होते. त्यामुळं त्यांनी गव्हर्नरमार्फत प्रयत्न करून सर अकबर हैदरी या नावाचे हैदराबादला निजामाचे वजीर होते, तर गव्हर्नरने शब्द टाकून अकबर हैदरींच्यामुळे आणि तिथे एक धर्मवीर वामन नाईक म्हणून खूप वजनदार ग्रस्त होते, अशा अनेक प्रयत्नांनी इतकं की आपण निजामाचे प्रजाजन आहोत म्हणून औरंगाबादेजवळ शंकरपूरवाडी इथं देवांनी जमीनसुद्धा घेऊन तसा एका प्रजाजनाकडून अर्ज म्हणून प्रयत्न केला. तर नाना तऱ्हेचे प्रयत्न केले आणि शेवटी ती एकदा परवानगी मिळवून हे सगळं त्यांनी महाराष्ट्रावर हिंडून जनतेतनं मदत मिळवून असं तिथे केलेलं आहे आणि त्याच्या प्रत्येक पैचा हिशोब हा रामदासी मासिकामध्ये येत असायचा. त्यामुळे जनतेचा त्यांच्यावर अतिशय विश्वास होता. लोकमान्यांच्या राजकारणातले ते असल्यामुळं त्यांच्या ओळखी अवघ्या महाराष्ट्रावर नाही देशभर होत्या. अखिल भारतीय राजकारणातली मंडळी त्यांना ओळखायची आणि 1908 सुरतेची जी काँग्रेस झाली, म्हणजे लोकमान्यांवर हल्ला झाला वगैरे, त्याच्या आधी फक्त 5 महिने धुळ्याला महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसची बैठक धुळ्याला झाली आणि त्याला आपले जे पाँडिचेरीला पुढे योगी म्हणून प्रख्यात झाले ते अरविंद बाबू घोष हे त्याचे अध्यक्ष धुळ्याला होते आणि धुळ्याला 15 दिवस देवांकडे ते येऊन राहिले होते. तेव्हा लोकमान्य, पुण्याची बरीच मंडळी, महर्षी अण्णासाहेब पटवर्धन ही सगळी धुळ्याला आलेली होती आणि देवांचा त्याच्यात खूपच मोठा सहभाग होता आणि लोकमान्यांचं देवांवर पहिल्यापासून प्रेम असल्यामुळं त्यांनी त्यांच्या व्याख्यानाच्या वेळेला अगदी शाबासकीतून कसे बोलत आहेत शंकररावजी बघा आमचे, तेव्हा अण्णासाहेब पटवर्धनांनी तर त्यांना हे खानदेशचे टिळकच आहेत असं म्हटलेलं आहे. तर अशी त्यांची वाटचाल चालू होत होती. त्यांचं जांभेचं समर्थ मंदिर, श्री समर्थ वाग्देवता मंदिर याच्यानंतर देवांना वाटायला लागलं की सगळ्या जनतेमध्ये समर्थ कार्याचा प्रसार नुसत्या अशा वाङ्मयीन ह्यांनी नाही
तर एखादं संघटनच पाहिजे. म्हणून 1940 साली त्यांनी श्री समर्थ संघ या नावाची एक चळवळ स्थापली आणि तिचे प्रमुख पुढे स्वतंत्र भारताचे पहिल्या लोकसभेचे जे अध्यक्ष ते दादासाहेब मावळणकर अहमदाबादचे, हे तिथे समर्थ संघाचे अध्यक्ष होते. समर्थ संप्रदायात समर्थांची, हे देवांची खूपच सर्वांशी अत्यंत आत्मीय अशा संबंधाची जाण होती. सगळेजण त्यांना अतिशय मानायचे. बापूसाहेब महाराज, त्यांच्यानंतरचे आबासाहेब महाराज, त्यांचे बंधू, या सगळ्या मंडळींचा समर्थन देवांवर खूपच लोभ असायचा आणि त्यामुळे त्यांच्या कार्यालाही खूप उत्तेजन मिळायचं. तर अशा तऱ्हेने हे काम सुंदर रीतीने चाललेलं होतं. आणि सत्कारोत्तक सभेला स्वतःची वास्तू नसायची. देवांनी स्वतःचं व्यक्तिमत्व जणू सत्कारोत्तक सभेमध्ये विलीन करून टाकलेलं होतं. पण ती वास्तूसुद्धा 1950 साली निर्माण झाली. याच्या आधी एक फार मोठा प्रसंग असा घडला होता की गांधीजींच्या हत्येनंतर महाराष्ट्रात जी ब्राह्मण मंडळींवर अतिशय ससेहोलपट ब्राह्मणांची केली गेली, त्याचा धुळ्याला सुद्धा पडसाद उमटून समर्थ वाग्देवता मंदिरावर ते जाळण्यासाठी मंडळी आली. तेव्हा या रणदिव्यांनी त्यांना उद्देशून इतकं प्रक्षोभक भाषण केलं, प्रक्षोभक म्हणण्यापेक्षा त्यांची कान उघडणी करणारं, की ती मंडळी लाजेनी चूर झाली. त्यांनी सांगितलं, अरे तुमच्या बापांचं इथे सगळं वाचिक धन इथे ठेवलेलं आहे, महाराष्ट्राचा वारसा इथे ठेवला आहे आणि काहीही विचार न करता केवळ क्षुद्र भावनांच्या आहारी जाऊन तुम्ही त्याची जाळण्यापर्यंत तुमच्या जिंगाणीवर, हे जसं तानाजींनी म्हटलं होतं, अशा तऱ्हेचं त्यांनी बोलून अक्षरशः मानाखाली घालून ती मंडळी मागे गेली. अशा सगळ्या ह्याच्यातनं देवांचं जीवन चाललं होतं. ते अतिशय उत्कृष्ट लेखक होते. रूपाम कुलकर्ण्यांसारख्या भाषाप्रभूंनी त्यांच्या भाषेचं खूपच त्याची वाखाणणी केलेली आहे की देवांसारखी झुळझुळीत भाषा आता कुठे आढळणार नाही. अमोघ वक्ते होते. मागे एक मी आणि माझे वक्तृत्व या नावाचा एक ग्रंथ झाला होता महाराष्ट्रात. त्याच्यात नाणावलेल्या वक्त्यांनी एक प्रश्नमालिका भरून दिली होती. त्याच्यात शेवटचा प्रश्न होता की तुमचे आत्ताच्या वक्त्यांमधले आवडते वक्ते कोण. तर अनेकांनी देवांचं नाव त्याच्यात दिलं होतं आणि त्या अनेकांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हेही होते की माझे आवडते वक्ते धुळ्याचे देव हे आहेत. कारण मित्रमेळा म्हणून सावरकरांची जी अगदी तारुण्यावस्थेतली नाशिकला चळवळ होती, तिला मार्गदर्शन करण्यासाठी तेव्हापासून देव त्यांच्या संबंधातले होते. पुढे समर्थ वाङ्मय झाल्यावर तिथे देशातली खूप बडी बडी मंडळी येऊन गेली. सावरकरही आलेले होते, आपले गुरुजी आलेले होते, हेडगेवार आलेले होते, देवांचे चिरंजीव जिल्हा संघचालक होते धुळ्याचे. आणि देवांनी एक लेख लिहिलेला आहे, आज समर्थ असते तर. देवांच्या वाङ्मयामध्ये सुद्धा खूप उत्तमोत्तम पुस्तकं आहेत. त्याच्यामध्ये सांप्रदायिक वृत्तचर्चा जीर्णोद्धार याचे 12 खंड आहेत. त्यानंतर सांप्रदायिक विविध विषयाचे 4 खंड आहेत. त्यावेळेला रामदासी वाद म्हणून, म्हणजे आज जे या समर्थांवर निरर्गल टीका करणारे ब्राह्मण देशांनी वाटेल तसं लिखाण करणारी जी मंडळी आहेत, त्यांना जे नरफाटकांच्या रूपाने तेव्हा थोडं सहाय्य झालं होतं. त्यावेळेला देवांनी नरफाटकांच्या मुद्द्यांची बंभेरी उडवून दिली ती अनेक ठिकाणी भाषणं देऊन. त्याच्या आधी एक शास्त्री बुवा असे निघाले ते की दासबोधाचे करते समर्थ नव्हेतच, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यालाही प्रदीर्घ उत्तर देऊन देवांनी हे केलं होतं. देवांचं हे राजकारणातलं स्थान, समाजसेवकांमध्ये त्यांची असलेली उठबस आणि त्यांचा दबदबा, ह्याच्यामुळे समर्थांच्याकडे बघण्याची समाजाची दृष्टीही अतिशय चांगली होती. आणि त्यांनी जे 11 सुमनहार म्हणजे दरवर्षी समर्थ वाग्देवतेच्या चरणी अर्पण केलेले निबंध संग्रह हे जे झालेले आहेत, त्याच्यात कितीतरी थोर थोर माणसांनी समर्थांच्या चरणी निबंध पुष्प, समर्थ संप्रदाय, वाङ्मय, शिष्य या विषयक लेखांचं असं समर्पिलेलं आहे. तेव्हा समाजामध्ये अशी मंडळी असल्यामुळं सगळ्या समाजाचं लक्ष समर्थांकडे वळण्याला खूप मदत होते. तेव्हा ही सजगता प्राप्त करून देणं हे देवांचं काम आहे. आपल्या संप्रदायाला खरोखर
धन्यता वाटते की देवांसारखा अत्यंत साक्षेपी, दक्ष, सावध असा पुरुष संशोधक आपल्याला मिळाला. त्यांच्या वाङ्मयामध्ये सगळ्यात श्रेष्ठ असेल तर त्यांनी लिहिलेलं श्री समर्थांचं त्रिखंडात्मक चरित्र, म्हणजे पहिलं समर्थ अवतार, त्याच्यामध्ये जन्मापासून समाधीपर्यंत सगळं इतिवृत्त अतिशय साधारण रीतीने दिलेलं आहे. निराधार त्यातला एक शब्दही नाही. त्यांनी नंतर असं मांडलं की एखाद्या व्यक्तीचं नुसतं इतिवृत्त कळलं आणि त्याच्या मनात काय आहे हेच आपल्याला कळलं नाही तर त्याचं चरित्र कळलं असं कसं होईल. म्हणून समर्थांचं मन जर जाणून घ्यायचं तर त्यांचं वाङ्मय पाहिलं पाहिजे, कारण ते वाङ्मय म्हणजेच त्यांचा अंतरंग आहे. आणि देवांचा सारखा आग्रह असायचा की समर्थांना त्यांच्या विचारात पहा. तेव्हा त्यासाठी त्यांनी सगळ्या वाङ्मयाचा आढावा घेणारा असा समर्थ हृदय हा ग्रंथ निर्माण केला आणि आपल्या संप्रदायाची जी चिरंतन तत्त्व ती ग्रथित करणारा आणि संप्रदायाचं तेव्हाचं स्वरूप, आत्ताचं स्वरूप आणि पुढे ते कसं असलं पाहिजे याबद्दलचं विवेचन करणारा समर्थ संप्रदाय असा ग्रंथ त्यांनी निर्माण केला. त्यानंतर ही जी मगाशी बाडं सांगितली त्या प्रत्येक बाडात काय काय आहे याची अतिशय उत्कृष्ट सूची, म्हणजे ती सूची वाचली की ते बाडच नेमकं आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं की ते आहे कसं, काय आहे, त्याच्यात काय काय वैशिष्ट्ये आहेत. अशी त्यांनी खूप वर्ष खपून असे रामदासी संशोधन या नावाचे खंड लिहिलेले आहेत. तर इतकं सगळं चाललेलं असताना असं कायम चालणं तर शक्य नाही. पण एक देवांना फार मोठा आघात त्यांच्या जीवनावर झाला. त्यांनी रामदासी मासिक स्वतः 18 वर्ष संपादित केलं आणि नंतर 16 वर्ष त्यांचे चिरंजीव थोरले गणेश शंकर देव, ज्यांनी समर्थ शिष्य कल्याण हा कल्याणांबद्दल सर्व काही अशा स्वरूपाचा ग्रंथ लिहिला. त्यानंतर समर्थ शिष्या वेणाबाई हा तसाच वेणाबाईंवर ग्रंथ लिहिला. ते रामदासी मासिकाचे संपादक गणेश शंकर देव हे तेही वकील होते. आणखीनही दुसऱ्या औद्योगिक ह्याच्यामध्ये त्यांचा सहभाग होता. ते अचानक विषमज्वरामुळे निधन पावले आणि देवांना आणखी दोघं चिरंजीव होते, पण हा जणू काही आपला एकमेव प्रिय शिष्य आपल्या मागे आपल्या कार्याची चिंता वाहील म्हणून त्यांनी लहानपणापासून तयार केलेला अचानक निघून गेल्यामुळं देवांवर फार मोठा कुठाराघातच झाला आणि त्याचा परिणाम ह्या सगळ्या रामदासी संस्थात्मक कार्यावर देवांच्या झाला आणि ते कार्य हळूहळू मंद होत गेलं. त्यानंतर रामदास आणि रामदासी मासिक 3-1 वर्ष चाललं, पण त्याच्यात पहिला जोम नव्हता. स्वतंत्र प्रत्येक संस्थेचे ट्रस्ट केल्यामुळं त्या संस्था तग धरून तरी राहिल्या आणि आज तागायत त्या संस्था चांगलं काम करतायत. पण देवांचा जिव्हाळा, देवांची समर्थ चरणावरची अतूट निष्ठा, एकरूपता हे सगळं कुठून आणायचं. देवांचा सगळ्यात मोठा जर आदर्श असेल तर तो म्हणजे त्यांची समर्थांबद्दलची अनन्य भक्ती. आपण जर देवांनी लिहिलेलं हे समर्थांचं चरित्र वाचलं नसेल तर मी आपल्याला शिफारस करीन की अवश्यमेव वाचा. खरोखर मला तर तो समर्थ या विषयावरचा शेवटचा शब्द वाटतो, तेव्हा आपण जरूर ते वाचा. श्रीमद ग्रंथराजा त्यानंतर त्यांच्या प्रस्तावना वाचा. शिष्यांच्या वाङ्मयावर त्यांनी त्या ग्रंथाचं सारच जणू अशा फार सुरेख प्रस्तावना लिहिलेल्या आहेत. त्यांचं प्रचंड लेखन आहे आणि आपण ते जरूर आपल्या अवलोकनात असावं. म्हणजे जी आपली मुख्य ओवी आहे संप्रदायाचं रूप सांगणारी की मुख्य हरिकथा निरूपण. हरिकथा निरूपण याचं देवांनी अंतरात्म्याची उपासना हे समर्थ हृदय आणि समर्थ संप्रदायामध्ये इतकं सुंदर विवेचन केलेलं आहे की हरिकथा निरूपण हा कसा एक अतिशय विशिष्ट शब्द आहे. हरिकथा निरूपण म्हणजे नुसतं नवविधा भक्ती किंवा कथा कीर्तन अध्यात्मसाधन असं नाही आहे, तर त्यातल्या प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. ते देवाने फार सुंदर निरूपण केलेलं आहे. मुख्य हरिकथा निरूपण. दुसरे ते राजकारण. राजकारणात तर ते होतेच, लोकमान्यांच्या काळात तर खूपच होते, पुढे गांधीजींच्या राजकारणातही काही काळ होते,
पण गांधींची सर्व धोरणं त्यांना पसंत पडेना, त्यामुळे मग त्यांनी काढता पाय घेतला. तिसरे ते सावधपणा, अतिशय नमुनेदार व्यक्तिमत्वाचे होते, त्यामुळे सावध, साक्षेपी, दक्ष तर होतेच. त्यांचं व्यक्तिमत्व त्यासाठी प्रसिद्ध होतं सर्व विषयी. तेव्हा इतकं त्यांनी चांगलं संशोधन करून अतिशय मार्मिक रीतीने त्यातले मुद्दे आपल्या सर्वांच्या नजरेत भरतील असे सांगून आपलं हे अजोड कार्य केलेलं आहे. आणखीन किती सांगावं, त्याचा गुणानुवाद गावा तेवढा थोडाच आहे. शेवटी त्यांची एक रचना अतिशय साधी पण नेमकं इंगित सांगणारी आहे, ती आपल्याला म्हणून दाखवतो की रामदास रामदास लागताची निधिध्यास, तुटता ती भवपाश, शांती होतसे मनास. लढीवाळ शिष्यगण सद्गुरु वात्सल्यपूर्ण, एक रूप दोघे जण, हरपले द्वैत भान. अहम ब्रह्मास्मी हे वाक्य, गुरु शिष्या करी ऐक्य, हे चिते सद्गुरु वचन, अन्य नभे नभे जाण. ठेवी वचनी विश्वास, होई संसारी उदास, चालवी नित्य निमास, सोडी लौकिकाची आस. काव्य सिंधू अपरंपार, भरलासे अनिवार, बुडता तिचे तयात, मौक्तिकांचे धनी होत. त्यात बुडे तोची तरे. म्हणून आपण हे स्वतः श्रीमद ग्रंथराजाच्या समासांमध्ये बुड्या मारतात सारखे. त्यात बुडे तोची तरे, ऐसे हे विचित्र खरे, अनुभवावीण सत्य, मानू नका तुम्ही कृत्य. भाव धरा गुरु पायी, मग काळ करी काही, तुझी चिंता सर्व त्यास, विघ्ने जाती विलयास. आता महत्वाचं आहे, आपुले सर्व हरावे, गुरुचे सर्व राहावे. कसं तर सिंधूत जे विलवण, जातसे विरघळून. तर असे समर्थांच्या चरणी विरघळून गेलेले नानासाहेब देव, शंकर श्रीकृष्णदेव आपल्या सर्वांची जीवन आदर्श करून अशी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. देवांबद्दल आणखी काही आपल्याला जर जाणून घ्यायची इच्छा असली तर काहीही विचारा, मला जी माहिती आहे ती सांगतो आपल्याला. ठीक आहे, आपल्या माहितीत आणखी भर घाला, देवांचं जरूर वाचा अशी तळमळी मी. तंजावरला तामिळनाडू सरकारचं एक सरस्वती मंदिर वाचणार आहे. हो, त्याच्या शोकेसमध्ये त्यांनी कल्याण स्वामींनी मनाची जो मोडी लिहिलेले ते सुद्धा ते, तर ती म्हणजे मला वाचायला असं तर आपण खर्च करू शकत नाही, पण आपल्याला अगदीच हा आहे. तर पण ती त्यांच्याकडे कशी म्हणजे बहुतेक राजाराम महाराज तंजावरला होते, त्यांचा संस्था त्यांच्याकडे गेली आहे. मग आपल्या महाराष्ट्र सरकारकडे सुद्धा पण एक अशी प्रत आहे, तर ती कुठली आहे? नाही नाही, ती कल्याण महाराजांची असेल की नसेल याबद्दल अधिक चिकित्सा केली पाहिजे. कारण समर्थ संप्रदायाचा असा दंडक होता, त्या काळी सर्वांचाच होता, की जर कवन असलं तर ते देवनागरीमध्येच लिहायचं आणि जर गद्य असलं तर मात्र मोडीमध्ये लिहायचं. असा सगळीकडे एक अलिखित दंडक होता. गुजरातीमध्ये सुद्धा आज जी गुजराती आपण लिपी म्हणतोय ती त्यांच्या गद्याची लिपी आहे, पण साधारण 50-60 वर्षापूर्वीपर्यंत गुजरातीमध्ये कुठलंही कवन असलं तर ते देवनागरी लिपीतच म्हणजे बाळबोधी लिपीतच लिहिलं जायचं. तेव्हा तंजावराची ती जी प्रत आहे ती मोडी लिपीमध्ये कल्याणांची असणं खूपसं असंभवनीय आहे. आणि ती ग्रंथशाला फारच मोठी अतिशय चांगली आहे, सरस्वती महाल. आणि तिथे जी रामदासी हस्तलिखित आहेत ती आपल्या समर्थ संप्रदायामुळेच आहेत आणि ती हजारो आहेत. पण त्याच्यामध्ये एकेका ग्रंथाच्या अनेक प्रती वगैरे असंही खूप आहे. पण मुख्यतः तिथे 80 ग्रंथ अजूनही प्रकाशनाची वाट पाहत बसलेले आहेत. आणि तिथे आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केला, आपला एखादा तिथे माणूस ठेवला किंवा तिथला एखादा माणूस, रामचंद्र म्हणून जसे भीमस्वामी मठाचे आहेत, इथे MA झालेले आहेत, अत्यंत चांगले आहेत, आमच्या धुळ्यालाही संशोधनाला होते, तर असं त्यांचं जर आपण तिथे आसन दृढ केलं तर ती 80च्या 80 ग्रंथाची संपदा आपल्याला इथे आणता येईल. ह्याच्यासाठी देवांच्या आदर्शावरून आपण रामदासी वाङ्मय चालना यासारखा एक उद्योग केला पाहिजे आणि त्याचा प्रसार भरपूर सगळीकडे केला पाहिजे. कारण समर्थ म्हणजे काय तर त्यांचे विचार
आणि त्यांचे विचार कुठे आहेत तर त्यांच्या वाङ्मयामध्ये आहेत. शिष्य प्रशिष्यांचंही तसंच आहे. उद्या मी त्याच विषयावर बोलणार आहे. पण अशी ही रामदासी वाङ्मय चालना नावाची संस्था स्थापून आपण तिचा खूप प्रसार केला तर आपल्या अभ्यासाचा सर्वांना फायदा करून दिल्यासारखं होणार आहे. धन्यवाद. समर्थांची बाळ आणि बखर जे आहे त्या सगळ्या मुलांनी त्यांना काही प्रकाशित आहेत, काही अप्रकाशित आहेत. म्हणजे अप्रकाशित नाही नाही, बाळं नाना तऱ्हेची आहेत आणि बखर हनुमंत स्वामींनी खूप पुढे लिहिलेली आहे. तिच्यामध्ये सुद्धा पहिली सूत्ररूपाने लिहिलेली संक्षिप्त बखर, त्यानंतर वाढवलेली बखर, ती देवांनी अधिकृत रूपाने प्रकाशितही केलेली आहे. पण बाळांमध्ये जवळजवळ 11,000 प्रकरणं आहेत आणि त्यातली फार अल्प प्रकरणं छापली गेलेली आहेत. अजूनही अनेक महत्त्वाचे ग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. तेव्हा रामदासी मासिकाचं रूप पुन्हा देवांच्या वेळसारखं व्हावं आणि अव्याहत त्याचं प्रकाशन होत राहावं म्हणून रामदास आणि रामदासी मासिकाचे किमान 1,000 तरी वर्गणीदार व्हायला पाहिजेत. त्यासाठी आम्ही तसा प्रयत्न समर्थांच्या चरणी साकडं घालून करणार आहोत. त्याला आपण सगळ्यांनी अतिशय मनपूर्वक त्या प्रयत्नाकडे पाहावं अशी विनंती करतो. काय रामी रामदास या नावाने समर्थ लिहित असं काही जणांचं म्हणणं आहे आणि काही जण म्हणायचे की श्रेष्ठ हे रामी रामदास या नावाने लिहित. बरोबर. हा श्रेष्ठांनी नाही श्रेष्ठांनी रामदास हे नाव घेतलेलं आहे आणि सुगमोपाय ग्रंथ त्यांचा देवांनी मोठा प्रकाशित केलेला आहे. पण खुद्द आपले समर्थसुद्धा रामी रामदास ही मुद्रा अनेक ठिकाणी वापरतात. पण त्याला काय करणार. म्हणजे याच्यात आपण एवढंच पाहू शकतो की रामामध्ये विरलेला रामदास अशी प्रतिज्ञा किंवा अशी धारणा त्यांच्या बंधूंची आणि त्यांची दोघांचीही होती म्हणून ते दोघं हे नाव घेत असावेत. हो हो हो. नाही नाही, त्याच्याबद्दल पुष्कळ शहानिशा झाली आहे. इथे समोरच रामदास पठार म्हणून जे आहे तर एक ऐतिहासिक एका पत्रामध्ये कल्याण महाराजांच्याच पत्रामध्ये कल्याण महाराज निवेदन करतायत की मला जो शिवाजी महाराजांकडे कार्यभाग सांगितला होता तर तो सगळा समर्थांच्या कानावर मी टाकला. त्यावेळेला ते कोड नलवडा हे समोरचं जे रामदास पठार हल्ली म्हणतात त्याला त्यावेळेला कोड नलवडा असं म्हणायचे. तिथे एका जांभळीच्या वृक्षातळी संतोषरूप श्री बैसले होते असं त्यांनी वर्णन केलं. तर तिथे मी जाऊन त्यांना सगळं ते कथन केलं. अतिशय प्रांजळ असं कल्याणांचं ते पत्र आहे. तर तिथे ते बसले होते एवढ्या आधारावर. तिथे एक घळ आहे, ती वरंधेपासून जवळ आहे, आणखी अगदी लहानशी घळ आहे. आता ह्या परिसरामध्ये एकूण 13 घळी आहेत गुहेच्या स्वरूपातल्या. पण कुठेही शिवथर या नावाशी ती घळ त्या घळी निगडीत झालेल्या नाही आहेत. पण आपली ही जी घळ आहे ती शिवथर या नावाशी निगडीत आहे आणि कुंभे शिवथर, आंबे शिवथर आणि कसबे शिवथर या तिन्ही ऐतिहासिक पत्रांमध्ये या तिन्ही गावांचा निर्देश त्याच्यामध्ये येतो. आणि खुद्द शिवाजी महाराजांचं एक पत्र असं आहे की रामदास गोसावी शिवतरी असताती. त्यामुळे हे धडधडीत हीच घळ ही अधिकृत आहे याच्यावर प्रकाश पडतो. आणि देवांनी जेव्हा तिचं स्थान निश्चित केलं तेव्हा 2-2.5 वर्ष इकडच्या भागात ते खूपच शोध घेत होते आणि इथल्या अनेक वयस्क मंडळींशी त्यांनी संपर्क करून इथे वरंधेला लेले या नावाचे एक गृहस्थ होते आणि त्यांच्याकडे देवांचा मुक्काम असायचा. आणि इथे 2-2.5 वर्ष त्यांनी ते एक अभियानच केलं होतं आणि रणदिवे आणि केदारनाथ कुलकर्णी तर होतेच. त्यामुळं ही खूप शहानिशा करूनच ही स्थळ निश्चिती झालेली आहे. आणि ही जी दुसरी इथे घळ आहे या रामदास पठारात वरंधेची घळ तिला फार तर म्हणता येईल तर त्या मार्गापासून ती जवळ आहे. पण ती घळ ती नाही, ही घळ नव्हे हे अनेक प्रमाणाने आपल्याला सिद्ध करता येईल. तेव्हा त्याचा काही त्यांनी नावाला काय लागतं आणि स्वयंभू काय घरी स्वयंभू आहेतच म्हणून तसं वाटतं त्यांचं लक्षच होतं अशा घरींच्याकडे. पण सुंदर मठ हे नाव आणि शिवथरशी त्याचा संबंध हे अनेक कागदपत्रांमधून आलेलं आहे.
आणि समर्थांच्या पश्चात सुद्धा 500 वर्ष इथे संप्रदायाचं कार्य चालू होतं, यालाही अनेक पुरावे आहेत. मगाशी यांनी जी आठवण सांगितली त्या स्वरूपाची एक आठवण आहे. देव भक्त मंडळी जशी आपल्या उपास्याशी संवाद करत असतात तसे देव नक्कीच संवाद करायचे आणि त्यातल्याच एखाद्या संवादाबद्दलचा तो ती आठवण असणार. पण एक घडलेली दुसरी अशी आठवण आहे की शेवटच्या आजारपणामध्ये देव 87 वर्षाचे होते. आणखीन त्यांनी हे आबासाहेब देव गेल्यानंतर त्यांच्या कार्याचा खूप असा हे झाला होता, कार्याचं मान कमी झालं होतं आणि त्यांचं स्मरणही कमी कमी व्हायला लागलं होतं. संसारातल्या जवळ सगळ्या गोष्टी ते विस्मरणात त्यांच्या होत्या, पण समर्थांबद्दलचं मात्र खडानखडा माहिती, बाडांबद्दलची माहिती, समर्थ वाग्देवता मंदिरातली माहिती शेवटपर्यंत ते फार उत्कृष्ट रीतीने देऊ शकत असत. पण शेवटी त्यांचं बोलणंही कमी होत होतं आणि ते निश्चित पडून असायचे. तर अगदी जाण्याच्या आधी थोडे दिवस दुपारी एकदा ते असे काहीतरी पुटपुटले. त्यांच्या थोरल्या कन्या काशीताई म्हणून तिथे होत्या. तर त्या लगेच तिथे गेल्या आणि नाना काही पाहिजे का, काय म्हणताय? तर ते असे पुटपुटले की मला समर्थ अनुकूल आहेत. तर त्यांच्या मुलांवर त्यांची खूपच हे होती, एक प्रकारचा दरारा. तर ह्या अक्का काही त्यांना, काशी अक्का त्यांना काही विचारू शकल्या नव्हत्या की तुम्हाला समर्थ असे प्रसन्न झालेत का किंवा असं काही. तेव्हा आता ह्यांचा तर शेवटचं आहे आणि तेच म्हणलेत की मला समर्थ अनुकूल आहे. तेव्हा त्यांनी ती संधी साधायचं ठरवलं आणि त्यांना विचारलं की नाना तुम्हाला समर्थांचं कधी दर्शन होतं का? तर ते म्हणले हो, इच्छा केली की समर्थ दर्शन. हे त्यांचे शेवटचे उद्गार. त्यानंतर ते काही फार बोलले नाही आणि नंतर एक 4-6 दिवसात त्यांचं देहावसान झालं.